नागपुर में आज पीएम ई बस इलेक्ट्रिक बसों का लोकार्पण कार्यक्रम आयोजित किया गया। ये कार्यक्रम 14 फरवरी दोपहर 12:30 बजे पीएम ई बस सेवा कोराड़ी आगार नागपुर में संपन्न हुआ। इस अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से मुख्य रूप से जुड़े। कार्यक्रम में प्रमुख अतिथियों में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्र पवार और महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे सहित अन्य गणमान्य व्यक्तियों के नाम भी शामिल थे। ये पहल केंद्र सरकार की MOHUA योजना के तहत नागपुर शहर में शहरी परिवहन को अधिक पर्यावरण अनुकूल और आधुनिक बनाने के लिए की गई है। कार्यक्रम में नगर निगम के अधिकारी और स्थानीय विधायक भी उपस्थित रहे। इस परियोजना के माध्यम से शहरवासियों को सुरक्षित, टिकाऊ और आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध कराई जाएगी। प्रधानमंत्री ई बस सेवाच्या माध्यमातून आज नागपूरकरता ज्या 150 बसेस मंजूर झाल्या आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 50 बसेस आज ई बसेस आहे। अर्धा तासाच्या चार्जिंगनी 250 किलोमीटर चालणार आहे अशी ई बस 9 मीटर लांबीची ज्यामध्ये 25 प्रवासी बसू शकतात अशी बस आज नागपूरला लोकार्पण होत आहे। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरीजी यांचे आभार मानतो की नागपूरला एक मोठी भेट, आधुनिकीकरणाचे एक मोठं पाऊल, ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरवं शहर आणि ई बसच्या माध्यमातून विदाऊट पोल्युटेड म्हणजे पोल्युशन मुक्त होणारं एक महत्त्वाचं पाऊल हे नागपूरमध्ये उचलला गेला आहे। एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे। नागपूरकरता आम्ही जे वचन दिलं होतं नागपूरच्या निवडणुकीमध्ये त्या वचनपूर्तीचा हा एक भाग आहे। नरहळी झिरवळ आज सकाळपासून त्यांना त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत। त्यांच्या पीएच्या कारवाईनंतर त्यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाही, याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे। त्यामुळे ते भुजबळ झिरवळ साहेबांनाच माहिती आहे, मला याच्याबद्दल काही माहिती नाही। ई वाहनांचा वापर ज्या पद्धतीने वाढतो आहे, दुपारी वीज जास्त उपलब्ध आहे, रात्री पहिले वीज जास्त उपलब्ध राहायची, सोलरमुळे दुपारी वीज जास्त उपलब्ध राहत आहे। हे सगळं ई वाहन ज्या पद्धतीने वाढत आहे यासाठी पॉलिसी काही येणार आहे का? आणि माजी ऊर्जा मंत्री म्हणून आपण कोराडी इथे आपण बघितलं असेल इथे सोलर लावलेला आहे। या सोलरच्या सोलरवरच आता ही चार्जिंग होणार आहे। त्यामुळं 1 मेगावॉटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे। या बसेस इथे चार्ज होणार 250 किलोमीटर पर एका चार्जिंगनी आणि 30 मिनिटात एक बस चार्ज होणार आहे। त्यामुळं सोलरचाही प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स
जे देशातली जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरल्या गेली आहे. मिहानसाठी काल तुम्ही आढावा बैठक घेतलेली आहे. उद्योगाला बूस्ट देण्यासाठी आज मुख्यमंत्री ही बैठक घेत आहे. काय सांगणार? 3,994 कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहानचा आता पूर्ण झाला आहे. त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यातले 2500 कोटी रुपये आता खर्च झाले आहे. उरलेले पैसे जे आहे सिवनगाव आहेत, आपलं खापरी, कलकुई, जयगाव, तेलारा ह्या ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न ते पूर्ण झालेले आहेत. काही प्रश्न शिल्लक आहे. 12.5% वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत. यावर्षी 160 कोटी, पुढच्या वर्षी 560 कोटी आम्ही देणार आहोत. निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे. एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरीची लक्ष टाकत आहे आणि आता ते आपला विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये जे आता इंडस्ट्री एक्सपोर्ट झाला त्यामध्ये सुद्धा मोठा बूस्ट नागपूरला मिळाला आहे. भाजपच्या संघटना ज्या जिल्हा लेवलच्या संघटना आहेत त्या अजूनही रखडलेल्या आहेत. तुम्ही अध्यक्ष असताना ज्या संघटना होत्या जिल्हा लेवलला अध्यक्ष मंडळ ते अजून तसेच आहे. नाही, माननीय रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांनी याचं संपूर्ण पुनर्गठन केलं आहे आणि आता प्रदेशाची पुनर्गठन मान्य अध्यक्षजी करतील. संघटना ही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. निश्चितपणे आम्ही जे 51% मताची तयारी केलेली आहे, पुढच्या काळामध्ये आमची संघटना आणि आमचं सरकार मिळून जनतेच्या माध्यमातून आम्हाला 51%च्या वर मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी तयारी करते आहे. मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. मित्रपक्ष आमच्यासोबत राहणार आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात समोर जाणार आहे. कारण न्यूज के लिए सचिन सोडापे की रिपोर्ट। वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है। हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक। जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस। कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा। जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस। चूज जीबी लॉजिस्टिक, वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू। ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर। कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865।